मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात राजकारण तापलं असताना आता छगन भुजबळ यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ उडाली आहे। अंतरवाली सराटी येथे लाठी हल्ला झाला तेव्हा जरांगे तेथून निघून गेले होते। त्यानंतर रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी जरांगेंना पुन्हा उपोषणस्थळी बसवलं असा गंभीर आरोप भुजबळांनी केलाय। भुजबळांच्या या दाव्यामुळे आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात। यावर आता स्वतः रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। भुजबळांच्या आरोपांवर रोहित पवार म्हणतात, आदरणीय भुजबळ साहेब, सामाजिक प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ता लढत असताना राजकीय आरोप करून सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी करणं आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही। शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर 2 सप्टेंबर रोजी सरकारने अमानुष लाठीचार्ज केल्यानं त्या भागात नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण होतं। त्यामुळे मी स्वतः रात्री 2:30 वाजता जाऊन त्या भागातील हॉस्पिटलमध्ये जखमींची विचारपूस केली, त्यांना धीर दिला। जरांगे पाटील यांच्या कुटुंबाला धीर दिला। यात चुकीचं काय आहे? ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवणाऱ्या भाजपला टोकाचा विरोध करणारा आपल्यासारखा ज्येष्ठ नेता आज माझ्यावर तसेच राजेश टोपे साहेबांवर ज्यांच्या सांगण्यावरून आरोप करत आहे, त्याच नेत्याच्या हातात आज गृह मंत्रालय आहे। त्यामुळे त्यांना सांगून माझ्यावरील आपण केलेले आरोप सिद्ध करून माझ्यावर कायदेशीर कारवाई करायला सांगा, हे माझे आपणास जाहीर आव्हान आहे। असो, हा शिव फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे। त्यामुळे 2 समाजात भांडणं लावण्याचा उचललेला विडा खाली ठेवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुखाने नांदू द्या। तसेच भाजप नेत्यांच्या नादाला लागून महाराष्ट्राची वाट लावण्यापेक्षा जनतेच्या खऱ्या समस्यांकडे लक्ष द्या, ही विनंती, असं म्हणत रोहित पवारांनी भुजबळांच्या आरोपांवर पलटवार केलाय। दरम्यान भुजबळांच्या या दाव्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला असून पुढे या वादाला आता काय वळण येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।